मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे। राज्यातील सर्व शेतकरी खुश झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आताच 5 मिनिटांपूर्वी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वितरण करण्यासाठी सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आताच 5 मिनिटांपूर्वी पडण्यास सुरुवात झालेली आहे। 4 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता 2000 रुपये पडायला सुरुवात झालेली आहे। राज्यातील या 15 जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी राहतात त्यांना हे पैसे या ठिकाणी सोडण्यात येणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती कृषी मंत्री यांनी सांगितलेली आहे। सर्वात पहिल्यांदा या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे त्या ठिकाणी आताच 5 मिनिटांपूर्वी जमा होऊ लागलेत हे आपण 2 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहोत। तसेच जर अजून पण कोणाला तुम्हाला या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे जर आले नसतील तर नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी समजावून सांगणार आहे। आताच 5 ते 10 मिनिटांपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यास सुरुवात झालेली आहे लगेच या ठिकाणी आता समजून घ्यायचं आहे। बघा, 15 जिल्ह्याची यादी देखील तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे। पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये 2000 रुपये आत्ताच 10 मिनिटांपूर्वी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्या जिल्ह्याचं नाव आहे कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर जिल्हा घेण्यात आला आहे सातारा। सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला आहे पुणे। पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे रायगड। रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतरचा नांदेड जिल्हा, ज्या शेतकऱ्याने बँकेला आधार कार्डची जोडणी या ठिकाणी केलेली आहे त्यांच्या खात्यावरती आताच 5 मिनिटांपासून शेतकऱ्याच्या खात्यावरती 2000 रुपये या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। डीबीटीच्या माध्यमातून, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे पैसे आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्याच्या खात्यावरती 2000 रुपये जमा झाल्याचा SMS देखील आताच 10 मिनिटांपूर्वी आलेला देखील अनेक शेतकऱ्यांना पहिला जिल्हा सांगितलेला आहे। त्यानंतरचा बघा, आता त्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता त्यानंतरचा जिल्हा आहे तो बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघायचा आहे। त्यानंतर या व्हिडिओच्या शेवटी मी एक गोष्ट सांगणार आहे, म्हणजे ज्या शेतकऱ्याचे पैसे जमा झाले नाहीत त्यांना काय करावं लागणार आहे ते देखील मी सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ 2 मिनिटं महत्त्वाचं काम बाजूला ठेवून इथं लक्ष देऊन बघायचं आहे। आता त्या पहिला जिल्हा घेण्यात आलाय तो म्हणजे कोल्हापूर असेल, पुणे असेल, रायगड असेल, या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज सकाळपासून 10 मिनिटांपूर्वी पैसे जमा झालेला सुरुवात झालेली आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्याचं खातं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, महाराष्ट्र बँकेत असेल, नंतर पोस्टात असेल, जिल्हा मध्यवर्ती बँकेत असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेत, स्टेट बँकेत आणि पोस्टात सर्वात पहिल्यांदा हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती देखील आता महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। आता सरकारच्या माध्यमातून असं पण सांगण्यात आलंय की 15 जिल्ह्यात हे पैसे सोडण्यात आलेत। पहिला जिल्हा तुम्हाला सांगितलाय, दुसरा जिल्हा सांगितलाय, चौथा जिल्हा सांगितलाय, 5वा जिल्हा सांगितलाय। बघा, आता तुमच्या जिल्ह्यामध्ये यामध्ये तुमचा जिल्हा आहे का सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा पुढचा 2 नंबरचा जिल्हा सांगितला तो म्हणजे त्याच्या साईडचा जिल्हा, त्याचं आत्ताच 5 मिनिटांपूर्वी शेतकऱ्याला पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील मिळतोय। बघा, राज्याचे कृषी मंत्री दत्तामाव भरणे यांनी देखील सांगितलं की नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती वितरण करण्यास मान्यता दिली आहे। त्यांनी सांगितले की त्यामुळे आत्ताच 5 ते 10 मिनिटांपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यापूर्वी पैसे त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता बघा, डीबीटीचं बटन, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्रान्सफरचं बटन दाबले। जेव्हा डीबीटीचं बटन दाबतात तेव्हा तुमच्या खात्यावरती पैसे त्या ठिकाणी जमा होत असतात। आता पहिल्या टप्प्यातील 15 जिल्हे यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता 10 मिनिटांपासून पहिला जिल्हा सांगण्यात आलाय, त्यानंतरचा जवळजवळ तुम्हाला 4 ते 5 जिल्हे देखील सांगण्यात आलेले आहेत। आता राहिलेले जिल्हे देखील मी लगेच सांगणार आहे। आत्ताच ते या जिल्ह्यामध्ये 10 मिनिटांपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे। आता बघा, दुसरा जिल्हा देखील सांगण्यात आलाय तो म्हणजे लातूर। लातूर जिल्ह्यामध्ये देखील जवळ पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर सारं नुकसान झालेलं होतं। आणि देखील पाहायला गेलं तर या लातूर जिल्ह्यामध्ये दुष्काळ देखील पडत असतो। अवकाळी आणि दुष्काळ या दोन्ही जिल्हा म्हणजे दोन्ही हे त्रास या शेतकऱ्याला भोगावे लागतात। त्यामुळे या जिल्हा पहिल्या टप्प्यामध्ये हा जिल्हा देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे। त्यानंतरचा दुसरा जिल्हा घेण्यात आला तो देखील सर्वांनी लक्ष देऊन बघायचा आहे।
आता तुम्हाला 5 ते 6 जिल्हे मी सांगितलं, तर राहिलेले जिल्हे देखील पटापटा मी सांगून घेणार आहे. सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. जे आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काम देखील करायचं आहे. बघा, कदाचित तुम्हाला मेसेज आला देखील असेल, परंतु तुमचा मोबाईल नंबर ज्या बँकेमध्ये दिलाय त्या बँकेमध्ये दिलेला नंबर त्या ठिकाणी जोडलाय का, चालू असलेला मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुम्ही दिलाय का, हे देखील तुम्ही बघून घ्यायचं आहे. अन्यथा तुम्हाला SMS देखील आलेला नसेल, कारण म्हणजे बँकेत चालू असलेला मोबाईल नंबर तुम्ही जोडला असला पाहिजे. आता बघा, 5 ते 6 जिल्हे तुम्हाला सांगितलेत, नंतर लातूर जिल्हा सांगितलाय. आता बघा, या बँकेच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 10 मिनिटापासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. अजून तुम्हाला पाहायला गेलं तर 9 जिल्हे, तुम्हाला फक्त आता 7 जिल्हे सांगितले, त्यामुळे पुढील 8 जिल्ह्यामध्ये तुमचा नक्कीच या ठिकाणी पैसे जमा होणार. त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक बघायचं आहे. आता खरोखर पैसे त्या ठिकाणी नमूचे जमा होऊ लागलेत. गेल्या महिन्यापासून शेतकऱ्यांना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा बातम्या देखील पसरत होत्या. अखेर यावर्षी शेतकऱ्याची प्रतीक्षा संपलेली आहे. कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी पैसे सोडण्यास आता सुरुवात केलेली आहे. पाहायला गेलं तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणती कोणती कामे करावी लागणार आहेत ते देखील सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. आता बघा, त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे नंदुरबार. जे शेतकरी नंदुरबार जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहेत, तर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याची खूप मोठी संख्या आहे. याचाच विचार करून या जिल्ह्याचा समावेश या पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आलेला आहे. नंदुरबार जिल्हा हा तुम्ही पाहायला गेलं तर या जिल्ह्यातील शेतकरी असाल, तुम्हाला सुद्धा अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये पैसे जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर येत आहे. आता आधार कार्ड बँकेला खात्याला लिंक केलंय का? आता तुम्ही आधार कार्ड बँक ते आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याला लिंक केलं असाल, तर तुम्हाला 15 जिल्ह्याच्या म्हणजे तुम्ही 15 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव असेल, तर लगेच तुम्हाला कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी सांगितले की त्यामुळे शेतकऱ्याच्या आनंदामध्ये भर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे बघा, सगळ्यात महत्त्वाचा, सर्वांनी काळजीपूर्वक बघा. तो जिल्हा यामध्ये सर्वात पहिल्यांदा घेण्यात आलाय, पहिल्या टप्प्यामध्ये घेण्यात आलाय. या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तुमचा जिल्हा यामध्ये खूप असणं अत्यंत गरजेचं आहे. आता कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी डीबीटीचं बटन आत्ताच 10 मिनिटांपूर्वी दाबले. त्यांनी डीबीटीचं म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर व बटन दाबले या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेत. पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या यादीमध्ये 15 जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. आता या पाहायला गेलं तर तुम्हाला 7 ते 8 जिल्हे सांगण्यात आले. त्यानंतर पाहिलं तर पुढचा जिल्हा घेण्यात आला म्हणजे छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्याला शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून देखील ओळखलं जातं. आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावरती आता 6 हप्त्याचे पैसे जवळजवळ पाहायला गेलं तर 12,000 शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे जमा झालेत. आज त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. टोटल 5 जिल्ह्याची यादी या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे. अजून पण पुढे गायला गेलं तर पुढचे जिल्हे बाकी आहेत ते लगेच आपण वाचून घेणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी पुढील काही वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती 2,000 रुपये जमा झाल्याचा SMS देखील तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की कोणत्याही शेतकऱ्याने नाराज व्हायचं कारण नाही. आम्ही सर्व शेतकऱ्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे घेणार, दुसऱ्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे, राहिलेल्या 6 जिल्ह्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत, अशी माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देण्यात आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. आता पुढे सांगणार आहे तो एक अर्ज देखील तुम्हाला भरावा लागणार आहे. तो अर्ज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगण्यात आला आहे. त्यामध्ये एक अर्ज भरून तुम्ही पाठवायचा आहे. यामध्ये पाठीमागचे रखडलेले हप्ते आहेत, कोणत्याही एखादा तुमचा हप्ता बाकी असेल नक्की तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जिल्हे देखील निम्मे अर्धे मी सांगितलेत, पुढचे जिल्हे देखील मी आता लगेच सांगणार आहे. त्या ठिकाणी आता ज्या ज्या जिल्ह्यामध्ये नाव नाही त्यांना पुढच्या दुसऱ्या टप्प्याची थोडीशी वाट पाहणार आहे. दुसरा टप्पा देखील 2 दिवसाच्या आतमध्ये या जिल्ह्यामध्ये देखील दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. ज्या 15 जिल्ह्याची यादी आता या ठिकाणी सांगण्यात आली आहे त्या 10 मिनिटांनी लगेच शेतकऱ्याच्या खात्यावरती 2,000 रुपये येणार आहेत. त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे सिंधुदुर्ग. हा जिल्हा देखील कोकण किनारपट्टीवर असल्याने या जिल्ह्यामध्ये देखील शेतकरी भरपूर आहेत आणि या जिल्ह्यामध्ये देखील अनेक शेतकरी आतुरतेने नमो शेतकरी योजनेचे या हप्ते 2,000 रुपयाची वाट पाहत आहेत. या जिल्ह्यामध्ये देखील लवकर पैसे सोडले जाणार आहेत आणि 10 मिनिटांपूर्वी अनेक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा देखील झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांना जमा झाल्याचा 2,000 रुपयाचा SMS देखील आलेला आहे. त्यामुळे लक्षपूर्वक तुमच्या मोबाईलवरती SMS आलाय का आता तुम्ही लगेच तपासून घ्यायचा आहे. आता बघा,
नमो शेतकरी योजनेचे 7व्या हप्त्याचे पैसे बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे। त्यामध्ये पुढचा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा तो म्हणजे पाहायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा या शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। यामध्ये खूप सारे शेतकरी आपल्याला पाहायला मिळतात। तो जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा। तुम्ही यामधून जर शेतकरी असाल तर या जिल्ह्यातील जवळजवळ पाहायला गेलं तर 4 लाख शेतकरी त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरलेले आहेत। आणि तुम्हाला सुद्धा थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये SMS आलेला तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यानंतरचा बघा पुढचा जिल्हा घेण्यात आला, त्यामुळे अनेक शेतकरी बांधव या योजनेच्या 7व्या हप्त्याची वाट बघत होते। त्या जिल्ह्याचं नाव आहे तो म्हणजे पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होत जाणार आहेत। लातूर असेल, नांदेड असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल या भागामध्ये देखील लवकर पैसे जमा होणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा घेण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील आता सांगण्यात आलेली आहे। आता बघा पुढचा जिल्हा, त्यानंतरचा पुढचा जिल्हा 2 राहिलेत ते देखील आता आपण लगेच बघूया। तर त्या जिल्ह्यामध्ये देखील लवकर पैसे सोडले जाणार आहेत। 2000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। ते जिल्हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड आणि जालना या जिल्ह्यामध्ये सुद्धा या पैसे या ठिकाणी सोडले जाणार आहेत। नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये त्या ठिकाणी थोड्याच दिवसामध्ये आता जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरा YouTube चॅनल आहे ते YouTube चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।